नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की जीवा आता टेरेसवरून खाली येत असतो आणि त्याच वेळी रम्या तिथे जिन्यात असते आणि ती जीवाला म्हणते, जीवा काय रे, कुठे गेलेलास? तिला मात्र खूपच उचापती लागलेले असतात आणि ते प्रत्येक प्रश्न जीवाला विचारत असते. जीवा मात्र शांतच असतो आणि तेवढ्यातच तिला टेरेसवरून येताना दिसते ती म्हणजे काव्या. आणि जीवा तर शर्टचं बटन लावत असतो आणि रम्याच्या नजरेतून ती गोष्ट काहीच चुकत नाही, कारण तिला कळलेलं असतं की नक्कीच काहीतरी वेगळाच गोंधळ दिसतोय. मग तिने विचारते की जीवा, अरे तू टेरेसवर आणि काव्या पण होती का? तेव्हा जीवा तिला म्हणू लागतो की अगं, मी काव्याची समजूत घालत होतो. टोकाचा निर्णय घेत होती ना ती. काव्या मात्र तंतनच खाली निघालेली असते. तर रम्या म्हणत असते, म्हणजे? तेव्हा जीवा सांगत असतो की हो, मी काव्याची समजूत घालण्यासाठीच गेलेलो होतो असं सांगत असतो. तेव्हा मात्र रम्याला कळायचं बंद झालेलं असतं. रम्याकडे पाहतो जीवा आणि तिथून निघून जातो. जीवाला कळलेलं असतं की रम्या कशी आहे, तिच्या मनात काय चालू आहे, बऱ्याचशा गोष्टी जीवाला माहिती असतात. जीवा मात्र स्माईल देतो आणि तिथून निघून जातो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की रम्या एकटीच विचार करत बसते. रम्या म्हणते, बरोबर आहे, त्या नंदिनीने पाठवलं असेल ह्याला समजूत घालायला. तिची नंदिनीसारखाच आहे हा, पण त्या काव्याची समजूत घालायला गेलाय. जाऊ दे असं म्हणत तिने स्वतःच विचार करत राहते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की काव्याची मात्र खूप चिडचिड सुरू असते. काव्याला कळतच नसतं की हे सगळं काय होतंय. या सगळ्यातून मी मार्ग कसा काढणार आहे हा प्रश्न काव्याला पडलेला असतो. ती विचार करत बसलेली असते. तिला कळतच नसतं की या सगळ्यातून कसा मार्ग काढू. एक पर्याय तिला दिसलेला तो म्हणजे जीवा. म्हणून तिने जीवाशी भेटून बोलण्याचा प्रयत्न केलेला, पण जीवा पण ऐकायला तयार नसतो. जीवा त्याच्या निर्णयावरती ठाम असतो. जीवाचं असं म्हणणं असतं की नाही, आत्ता माझ्या मनात तुझ्याविषयी काही नाही. आता त्याच जिन्यातून नंदिनी उतरत खाली येते ही गोष्ट मात्र रम्या पाहत नाही. तेव्हा मात्र ती निघून गेलेली असते. पण जीवाच्याबद्दल आणि काव्याच्याबद्दल मनात विचार यायचं मात्र तिच्या चुकलेलं नसतं. त्याचवेळी नंदिनी आता धावतच येते आणि ती काव्याच्या रूममध्ये जाऊ लागते, कारण काव्य खूप टेन्शनमध्ये आहे ही गोष्ट नंदिनीला माहिती असते. म्हणूनच ती काव्याच्या रूममध्ये जायला निघालेली असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की काव्याकडे ती येते आणि म्हणते की अगं काव्या, काय चाललंय तुझं? मला सांग, एवढी चिडचिड करत बसतेय, एवढं सगळं चाललेलं असतंय, तुझी किती वेळा समजूत घालायची सांग ना. म्हणजे मला कळतच नाहीये की तू प्रत्येक वेळी अशी का करतेस, एवढा आकांड का करतेस? नंदिनीच्या समोर काव्याने हात जोडलेले आहेत आणि ताई तू का समजून घेत नाहीये मला? अगं एकच मार्ग आहे याच्यावरती. नंदिनी म्हणते की हे बघ काव्या, तुला असं वाटत असेल, माझ्या पण समोर अंधार आहे, सगळं मला मान्य आहे. माझ्या बाबतीत पण तेच घडलंय. आपल्या दोघींमध्ये साम्य एक आहे, माहिती आहे का तुला, की आपल्या दोघींच्या मध्येही अंधार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कळत नाही आहे की कोणता मार्ग काढायचा. आणि बघ, तुझ्यात आणि माझ्यात तोच फरक आहे की मी फक्त शांतपणे या गोष्टी विचार करत आहे, आदळापट करत नाही. पण तुझं मात्र तसं नाही. तुला फक्त आदळापटच करायची आहे आणि सगळ्या गोष्टी तुला बिघडवायच्या आहेत. पण माझं तसं नाही आहे. मी आईवडिलांचा विचार करते. या सगळ्यामध्ये कुणाचाच दोष नाही आहे काव्या, ही गोष्ट समजून घेतली पाहिजे तू, असं म्हणत नंदिनी तिची समजूत घालत असते. परंतु काव्याला मात्र समजून घ्यायचंच नसतं. काव्या म्हणत असते, मी तुला ताई सांगितले एकच मार्ग आहे, असं म्हणत ती ओरडू लागते आणि म्हणत असते की तुला का कळत नाहीये ताई, मी तुला सांगत आहे ना. अगं आपण डिवोर्स घेऊया आणि आपल्या चौघांचं आयुष्यही चांगलं होणार आहे. तू पार्थशी लग्न कर आणि त्याच्याबरोबर सुखाचा संसार कर आणि मग मी आणि जीवा आम्हीही करू, असं ती बोलत असते आणि मध्येच थांबते. तेव्हा नंदिनी म्हणत असते, म्हणजे तुला काय म्हणायचंय? तेव्हा मात्र काव्या सांगत असते की हो, मी आणि जीवा पण मोकळे होऊ ना, आम्ही पण बघू पुढे काय करायचं आहे ते, असं स्वतःच पुन्हा बोलून परिस्थिती हँडल करण्याचा प्रयत्न करत असते. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं काव्या म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव. काव्याला नंदिनी धमकावत असते. ती म्हणत असते की एक गोष्ट लक्षात ठेव काव्या, कसं आहे, गोष्टी वाटतात तेवढ्या सोप्या नाही आहेत. तुला कळतच नाही आहे, कितीही समजवायचा प्रयत्न केला तरी. आदळापट करणं बंद कर, खाली सगळेजण तुझी वाट बघत आहेत. आणि तुला माहिती आहे का, आईचा फोन आलेला होता, ते येणार आहेत आपल्याला घ्यायला. तेव्हा मात्र काव्या म्हणते, काय म्हणजे त्यांनाही पटलंय, ते आपल्याला घ्यायला येत आहेत? काव्याला एक वेगळाच आनंद झालेला असतो. काव्याला मात्र असं वाटत असतं की आई बाबा आता हे लग्न मोडून आपल्याला घेऊन जाणार आहेत. तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते की मांडव परतनीसाठी घ्यायला येणार आहेत. तेव्हा काव्या म्हणत असते, झालं, म्हणजे यांनाही तेच पडलेलं आहे. तेव्हा नंदिनी म्हणत असते की काव्या जरा शांत हो,
आपण 2 दिवस आईबाबांकडे जाणार आहोत, त्यानंतर गोष्टी बघूया कशा सॉर्ट आउट करायच्या. पण तुझ्या डोक्यात हे विचार चालू आहेत ना, ते बंद कर आधी. कारण आपण दोघी एकाच सिच्युएशनमधून जातोय. पण तुला मात्र फक्त आदळापट करायची आहे, आकांडांडो करायचा आहे. जरा शांततेत विचार कर आणि गोष्टी सांभाळण्याचा प्रयत्न कर, असं मात्र नंदिनी तिला समजावून सांगत असते. परंतु काव्याला मात्र हे सगळं खूपच अवघड जात असतं. तिला समजून घेणं ह्या गोष्टी तिच्यासाठी खूपच अवघड झालेल्या असतात. काव्या म्हणत असते की नाही ताई, मी तुला खूप वेळा समजवण्याचा प्रयत्न केला आहे, पण तुला ऐकायचंच नाही आहे. माझ्या पुढे एकच पर्याय दिसतोय आणि तो पर्याय मी तुला सांगितलेला आहे, असं म्हणत काव्या बोलत असते. परंतु नंदिनी मात्र काव्याला म्हणत असते की बाद झालं आता तुझं, सगळेजण खाली जेवायला वाट बघत बसलेले आहेत, जेवायला चल, असं ती सांगत असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की मंजू आणि वसू दोघेही आता किचनमध्ये भाजी बनवत असतात. किचनची सगळी जबाबदारी त्यांच्यावर असते. तेव्हा मंजू म्हणत असते, हे मात्र भारी आहे, ती कल्पना सुट्टीवर घेऊन जाणार, यांच्या सगळ्यांचे प्रॉब्लेम असणार आणि घरामध्ये कामं कोणी करायची, तर आपण दोघींनी. वहिनीनं पण आपल्यालाच कामाला लावलेलं आहे. तेव्हा वसू म्हणत असते, हो ना. तेव्हा ती म्हणत असते की त्या कल्पनाचं बघतेच मी आता, तिला एकही सुट्टी घेऊ देणार नाही आहे. तेव्हा इकडे वसू म्हणत असते की ती रम्या आहे ना, खूपच आळशी होत चालली आहे. आज तिला मी म्हणलं भेंडी चिरून दे, तर मला म्हणते माझं नेल आर्ट केलेलं आहे ना, ते खराब होऊन जाईल. तेवढ्यात रम्या तिथं पोचलेली असते आणि ती म्हणत असते, काय चाललंय, तुम्ही दोघी माझ्याबद्दलच बोलत आहात. तेव्हा रम्या म्हणत असते, कसं आहे माहिती आहे का, या कामांव्यतिरिक्तही बाकीची कामं माझ्या मागे असतात. मला सगळ्यांवरती लक्ष ठेवायचं असतं, कोणाचं काय चाललंय, कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, हे सगळं मला हँडल करायचं असतं. तुम्हाला दोघींना काय आहे, असं ती बोलत असते. तेव्हा रम्याला इकडे वसू विचारते, काय झालं, कशाबद्दल बोलतेस तू. त्यावर तिला रम्या सांगू लागते की मी एका गोष्टीबद्दल बोलते. आता ना मी जीवाला पाहिलं, तो पण त्या काव्याची समजूत घालत होता आणि म्हणत काय होता माहिती आहे का, काव्या टोकाचा निर्णय घेत होती. आता ना माझा फोकस क्लिअर आहे. भेंडीची भाजी केलेली असते आणि त्या भेंडीच्या भाजीमध्ये ती भरपूर तिखट टाकायला लागते. तेव्हा वसू म्हणते की हे काय चाललंय तुझं, आता तिखट टाकून होतं भाजी मिक्स करते, पुन्हा त्या भाजीमध्ये आता साखर टाकायला सुरुवात करते. तेव्हा या दोघींना मात्र धक्काच बसलेला असतो. मंजू आणि वसू पाहतच असतात. तेव्हा काव्या म्हणत असते की हे तिखट म्हणजे आई तू आहेस, तू त्या रम्याला, नंदिनीला तू असं बोलायचं आणि त्याचबरोबर त्यांना गोड बोलायचं काम मी करणार आहे, म्हणजे साखरेचं काम. गोड बोलून त्यांचा काटा काढणार आहे आणि तू मात्र हे सगळं करायचं आहे, असं ती बोलत असते. तेव्हा मात्र वसुंधरा आणि मंजू म्हणत असतात, आता ही भाजी जी वाटोळ झालेली आहे ती कोण खाणार. तेव्हा रम्या म्हणते की मावशी तू, असं म्हणत आता ती इकडे मावशीला सांगते, मंजूला सांगते की ही तिखट भाजी तुलाच खायची आहे. हे सगळं बोलणं चाललेलं असतं आणि त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की रम्या आणि वसुंधराचा प्लॅन ठरलेला आहे की काव्या आणि नंदिनीचा काटा काढायचा. सगळ्याजणी खुश झालेल्या असतात, भाजीचं वाटोळं झालेलं असतं आणि मग सगळे जेवायला बसलेले असतात. तेव्हाही आता त्यांचं प्लॅनिंग चाललेलं असतं. त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे आपल्याला पाहायला मिळतं की सगळे जेवायला बसलेले असतात आणि मग भाजी जरा जास्तच तिखट दिसते असं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे काव्या पार्थ जोडीने बसलेले आहेत, तर जीवा आणि नंदिनीही बसलेले असतात, वसू पण बसलेली असते. आणि मग इकडे सगळ्यांच्या समोर आता सुरू होतं ते म्हणजे मंजू आणि मंजूच्या नवऱ्याचं. ते दोघं जण एकमेकांची टिंगल उडवत असतात. तर इकडे तो म्हणत असतो, कसं आहे माहिती आहे का, बायकोची काळजी व्यवस्थित घ्यायची. आमच्या बायकोचं कसं आहे माहिती आहे का, इथे मी अजून ताटात सुरुवात करायच्या आधी, पहिला घास मोडायच्या आधी आमची बायको वरण भातापर्यंत पोचलेली असते. वसू म्हणत असते की जेव्हा नंदिनीच्या ताटामध्ये हलवा वाढलेला नाही आहे, जरा तो तिला वाढ बरं, बायकोची काळजी नवऱ्याने घ्यायची असते. बायकोच्या ताटात काही नाही आहे, काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी नवऱ्यानेच पाहायच्या असतात, असं ती सांगत असते. तेव्हा जीवा पण त्या कढईतला हलवा नंदिनीच्या ताटात वाढत असतो. परंतु काव्याला मात्र खूपच वैताग आलेला असतो. काव्याची खूप चिडचिड होत असते, कारण नंदिनी आणि जीवा हे दोघं नवरा बायको आहेत हे आता म्हणत तिथे सगळेजण नंदिनी आणि जीवाला चिडवत असतात. पण काव्याची मात्र चिडचिड होत असते. आणि इकडे मंजू आणि त्याचबरोबर अवी हे दोघंही बोलत असतात आणि अवी पण म्हणत असतो की बरोबर आहे, बायकोची काळजी मात्र छानच घ्यायची असते, हे त्याचंही बोलणं सुरू असतं. सगळेजण मस्त एन्जॉय करत असतात. सगळ्यांच्या डोक्यात एकच सुरू असतं, मस्त मस्करी चाललेली असते. आणि काव्याला मात्र खूप राग येतो आणि काव्या त्या क्षणी उठून निघून जाते. सगळेजण पाहत असतात आणि उठून जाणार असते, पुन्हा थांबते आणि तेवढ्यातच जेवताना तिथे खोकला लागतो, तो म्हणजे जीवाला. आता जीवाला खोकला लागलेला असतो,
पण त्याचबरोबर इकडे पाहायला मिळतं की जीवाला पाणी द्यायला नंदिनी तिथं असते आणि त्याचबरोबर काव्या पण ग्लास भरते आणि जीवाला देऊ लागते। तेव्हा मात्र पार्थ पाहत असतो। आता जीवा काव्याकडेही पाहतो आणि नंदिनीकडेही पाहतो। जीवाच्या डोळ्यामध्ये तो राग स्पष्ट दिसत असतो, कारण त्याच्या मनात एकच सुरू असतं की जे काही घडत आहे ते इतकं वाईट पद्धतीनं असतं की त्याने तिला ऑप्शन दिलेला होता, तिने तो चूज केलेला नाही आणि तो राग असा खदखदत असतो आणि त्याच्या मनातून तो वाहत असतो। अशा पद्धतीने जीवाचं वागणं चाललेलं असतं। जीवाला खूप राग आलेला असतो, जीवाची खूप चिडचिड होत असते आणि जीवाचं हे सगळं बोलणं सुरू असतं। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा जीवाची इतकी चिडचिड होत असते आणि त्याचवेळी तिथं असते ती म्हणजे नंदिनी। नंदिनी पण त्याला पाणी देते आणि त्याचबरोबर नंदिनीही त्याच्याशी प्रेमाने वागते। आता मात्र काव्याला सहन होत नाही। काव्या मात्र तनतनच उठून तिथून बाहेर पडते। काव्याचा राग अनावर होत असतो। सगळेजण काव्याकडे पाहत असतात। काव्याचं हे वागणं मात्र कोणालाच आवडत नाही। ज्या पद्धतीने काव्या वागत आहे ती गोष्ट मात्र आवडत नसते। तेव्हा वसू म्हणते, काय आहे हिचं संस्कार नसल्यासारखं, असं मनात बोलायला सुरुवात करत असते। मला कळतच नाहीये की हे सगळं काय आहे आणि हे सगळं कशा पद्धतीनं घडतंय, असं ती बोलत असते। कारण हे संस्कारच नाही आहे त्यांचे, कशा पद्धतीनं वागतात। यांच्या घरी असंच आहे का, लेट नाईटला कॉफी प्यायची, त्याचबरोबर पिझ्झा बर्गर ऑर्डर करायचा, जेवत्या ताटावरून उठून जायचं, हे सगळं ती बोलत असते। तेव्हा मंजू म्हणत असते, काय झालं माहिती आहे का, आपण ना सगळे इथे जण चिडवत होतो ते म्हणजे नंदिनी आणि जीवाला, काव्याला आणि पार्थला चिडवत नव्हतो ना, त्यामुळे तिला वाईट वाटलं असेल आणि ती निघून गेली असेल, असा अर्थ त्या मंजूने काढलेला असतो आणि सगळेजण बोलत असतात। पुन्हा मात्र वसूचं बोलणं सुरूच होतं। वसूच्या डोक्यातून राग काय गेलेला नसतो, तिला मात्र हे काही करून ह्यांचं भांडण आहे ते वाढवायचंच असतं आणि त्यामुळंच ती त्या पद्धतीनं बोलत असते, वागत असते। त्यासोबतच आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा मात्र इकडे मानिनी पाहत असते। मानिनी म्हणत असते की काय चाललंय तुमचं नक्की, हे सगळं कशा पद्धतीनं बोलताय तुम्ही, असं ती बोलत असते। तेव्हा आता वसू बोलायला सुरुवात करते, काय ग नंदिनी, हे संस्कार आहेत का तुमच्या घरचे, तुम्ही सगळेजण अशाच पद्धतीनं वागता का, हे बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा सगळ्यांनाच राग आलेला असतो। सगळेजण तिथं असतात आणि त्यासोबतच इकडे वसुंधराचं तोंड सुटलेलं असतं। वसुंधरा मात्र ऐकायलाच तयार नसते। तिचं एकच सुरू असतं की नंदिनी, तुझ्या बहिणीचं हे वागणं काय बरोबर नाही, जेवत्या ताटावरून ती उठून गेलेली आहे, तुझ्या आईबाबांनी ना संस्कार केलेले नाहीत, हे सगळं बोलणं सुरू असतं आणि त्याबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की वसुंधराची ही जी चिडचिड आहे ती ऐकून मात्र इथे सगळ्यांनाच राग आलेला असतो। तेव्हा पार्थ सगळेजण पाहत असतात। नंदिनी अक्षरशः हात जोडत असते आणि ती म्हणत असते की अहो असं नाही आहे वसुआत्या, असं ती बोलत असते, परंतु वसुंधराला मात्र ऐकायचंच नसतं। वसुंधराच्या मनातला राग ती बाहेर काढत असते, म्हणजे इतक्या दिवसांचा तिच्या मनामध्ये जो राग आहे तोच राग की ती बाहेर काढत असते आणि ते सगळ्यांनाच त्रास देत असते। आणि वसूचं वागणं हे सुरूच असतं। ती नंदिनीला खूप बोलत असते, तुझ्या बहिणीचे हे संस्कार अजिबात चांगले नाही आहेत, तुझ्या आईबाबांनी संस्कारच केलेले नाहीत, ती अशा पद्धतीनं वागत आहे, हे सगळं वागणं चुकीचं चाललेलं आहे, हे सगळं तिचं बोलणं सुरू झालेलं असतं। सगळ्यांची मात्र भयानक अशी चिडचिड चाललेली असते आणि मग आता जीवा आणि पार्थ यांनाही राग येतो आणि मग मानिनी पण म्हणत असते की वसूताई जरा जास्त होतंय तुमचं, तुम्ही एवढं बोलायला नको आहे, कारण त्या समजून घेत आहेत काय परिस्थिती आलेली आहे हे तुम्हालाही माहिती आहे। हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं, परंतु इकडे नंदिनी मात्र हात जोडत असते आणि म्हणत असते की काव्या स्पष्ट बोलणारे आहे, पण ती तशी नाही आहे, आत्ता जे लग्न झालेलं आहे ना त्या सगळ्यामुळं तिला त्रास होत आहे, बाकी कोणत्याच गोष्टीचा प्रॉब्लेम नाही आहे, तुम्ही प्लीज असा विचार नका आणू मनात तिच्याबद्दल, असं ती सांगत असते। परंतु इकडे आता पार्थला पण खूप राग येतो आणि जीवाला पण खूप राग येतो। जीवा मात्र म्हणू लागतो की काय चाललंय प्रत्येक वेळेस, तुला पण मुलगी आहे ना, रम्या पण कुणाच्या तरी घरी नांदायला जाणार आहे ना, तिच्याबद्दल जर कुणी असं बोललं तर तुला चालणार आहे का, तू प्रत्येक वेळेस काही ना काही कारणं काढते, नंदिनीला बोलत असते, काव्याला बोलत असते, असं बोलत असतात। तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की पार्थ मात्र भयानक असा चिडलेला असतो आणि पार्थ म्हणत असतो की बाद झालं वसुआत्या, जेव्हापासून काव्या घरात आली प्रत्येक वेळेस तू तिच्या चुका काढत आहे, तिला बोलत आहे आणि तिच्याशी चुकीच्या पद्धतीनं वागत आहे, चुकीच्या पद्धतीनं रिॲक्ट करत आहे। जीवा आणि पार्थ या दोघांनीही नंदिनी आणि काव्याची बाजू घेऊन वसुआत्याची बोलती बंद केलेली असते आणि त्यासोबतच दाखवून दिलेलं असतं की काहीही झालं तरीही
एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजेच की तू आत्ता जे वागत आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं ते म्हणजेच की आता नंदिनीला शांत राहावं लागत आहे. नंदिनी शांत झालेली आहे आणि मानिनी सांगते की कसं आहे माहिती आहे का, आपण सुना घरात आणतो ना वसुताई, सुना आणतो ते एवढंच आपल्याला माहिती असतं, पण त्याचबरोबरीने आपण आपल्या मुलांसाठी जोडीदार, त्यांचा साथीदार या घरात आणलेला असतो. आणि मी माझ्या मुलांना माझ्या सुनांच्या स्वाधीन करत आहे, त्यांचं आयुष्य त्यांच्या पद्धतीनं जगण्याचा अधिकार त्यांना आहे, असं बोलणं मानिनीचं असतं. तेव्हा मात्र आता इकडे वसूकडे शांत बसण्याशिवाय काहीही पर्याय नसतो आणि वसुंधराची मात्र वाट लागलेली असते. सगळ्यांनीच तिची वाट लावलेली असते आणि नंदिनी मात्र शांत असते. त्यासोबतच हे बोलणं सुरू असतं आणि मग मानिनीने पण स्पष्टपणे सांगितलेलं असतं की माझी मुलं कशी आहेत आणि त्यासोबतच माझ्या सुना कशा आहेत तेही मला चांगलंच माहिती आहे, पण आता प्रत्येक वेळेस या पद्धतीनं मी बोलणं ऐकून घेणार नाही, हेही तिने स्पष्ट केलेलं असतं. काहीही झालं तरीही प्रत्येक वेळेस तू अशा पद्धतीनं बोलत असते, अशा पद्धतीनं वागत असते, या सगळ्याचा त्रास माझ्या मुलांना आणि सुनांना होत असतो, हे बोलणं चालू असतं. आणि वसुताई, प्रत्येक वेळेस तुम्ही त्यांना टोचून बोलू नका. एकतर लग्न ज्या परिस्थितीत झालेलं आहे त्याच्यामुळं काव्यावरती परिणाम झालेला आहे, तिला त्रास होत आहे, तिला वाईट वाटत आहे, पण तुमच्या या टोचून बोलण्याने मात्र तिला त्या गोष्टीचा जास्तच त्रास होत आहे, हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं. इकडे नंदिनी मात्र पाहत असते आणि तेव्हा इकडे काव्याच्या बाबतीत लगेचच बोलत असते ती म्हणजेच मानिनी म्हणते की जा पार्थ, काव्याला समजूत घाल आणि जेवायला घेऊन ये. पार्थ पण लगेच आईची आज्ञा ऐकतो आणि लगेचच जातो आणि काव्याकडे जातो. आता इथे सगळेजण बसलेले असतात आणि मग मानिनी सांगते की जेवायला सुरुवात करा, असं म्हणत इकडे जीवाला नंदिनीला सांगत आहे. म्हणजे आता झालेलं जे वातावरण आहे ते हलकं करण्याचा तिनं प्रयत्न करत आहे आणि प्रत्येक वेळेस समजून घेत आहे. त्यासोबतच इकडे आपल्याला पाहायला मिळतं की वसूचे हे सगळं वागणं चाललेलं असतं. जीवा जेवत असतो, तोंडात घास घालत असतो, पण त्याच्या डोक्यातून विचार काही जात नसतात. त्याला काव्याचं वागणं आठवत असतं. काव्यासोबत त्याने जे प्रेमाचे 4 क्षण घालवलेले असतात ते त्याच्या डोळ्यासमोरून जात नसतात. त्याला काव्याचं बोलणं वागणं सर्वच आठवत असतं. त्यासोबतच इकडे आपल्याला उद्याच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे की काव्य रूममध्ये गेलेले आहे. रूममधलं सगळं सामान तिने फेकून दिलेलं आहे. सगळी आदळापड तिची सुरू झालेली आहे. सर्व गोष्टी आपटत आहे, आदळत आहे आणि त्यानंतर ती बाथरूममध्ये जाते आणि शॉवर ऑन करते. खरं तर काव्याचं प्रेम म्हणजे तिला जीवा तिचा नवरा म्हणून हवा होता, पण ते काव्याचं प्रेम दुसऱ्याला मिळालेलं आहे. या गोष्टीमुळं तिला एवढा त्रास होत आहे. तिचाच बॉयफ्रेंड आजपर्यंत तिने त्याच्यासाठी एवढं केलेलं असतं, त्याला आपलं सर्वस्व मानलेलं असतं आणि तो तिच्या बहिणीचा नवरा झालेला असतो. या गोष्टीचं तिला खरंच खूपच वाईट वाटत असतं. ती रडत असते, ती प्रयत्न करत असते या नात्यातून बाहेर पडण्याचा, या सगळ्यातून बाहेर पडण्याचा, म्हणून तिने सगळ्या बाजूने प्रयत्न करून पाहिलेला असतो. नंदिनीलाही समजून सांगितलेलं असतं, त्याचबरोबर जीवालाही सांगितलेलं असतं, पण जीवाचं एकच म्हणणं असतं की मी तुला त्यावेळेस सांगत होतो, त्यावेळेस तू माझं ऐकलेलं नाहीस. आणि इकडे आता जीवा पण दारू प्यायला बारमध्ये गेलेला आहे आणि तोही तिथे दारू पीत बसलेला आहे. तो इतका दारू पीत आहे काव्याच्या आठवणीत अक्षरशः तो देवदास होतात चाललेला आहे. इकडे काव्याला आता पार्थ वाचवण्यासाठी आलेला आहे. काव्याने बाथरूमचा दरवाजा उघडलेला आहे आणि पार्थला ती बोलत आहे, पार्थ प्लीज ऐक ना, तू तरी ऐक, मी ताईला पण समजून सांगितलेलं आहे, प्लीज आपण डिवोर्स घेऊया, आपण मोकळे होऊया या नात्यातून, असं काव्याने सांगितलेलं असतं. आणि काव्याच्या या वागण्यामुळं आता पार्थ विचार करू लागलेला आहे, काव्याची समजूत घालत आहे आणि त्याचबरोबर आता या नात्यातून मोकळं होण्यासाठी पार्थ डिवोर्स घेणार का हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचवेळी जीवा आता फुल दारू पिऊन घरी आलेला असतो आणि नंदिनी मात्र त्याला सावरत असते. त्याला चालताही येत नसतं आणि नंदिनी त्याला सावरतच घेऊन चाललेली असते. त्याचवेळी मानिनी तिकडून आवाज देते आणि म्हणते, जीवा आलाय का गं? तेव्हा नंदिनी सांगते की हो, पण जीवाला अशा अवस्थेत आईने पाहू नये म्हणून इकडे नंदिनी जीवाला लपवते आणि सांगते की हो मी चालले रूममध्ये, असं म्हणत ती जीवाला घेऊन चाललेली असते. अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.